आंब्याचे दिवस आहेत आणि आमरस पोळीसोबत असं काही ना काहीतरी तिखट पदार्थ हवा असतो. मग कुरकुरीत मुगाची भजी असेल तर किती छान ना. आणि लग्नाच्या पंक्तीत असते तशीच भजी आपण बघतोय. तर त्यासाठी साहित्य काय आहे ते बघूया. या ठिकाणी 2 वाटी मी मूग डाळ भिजत घातली. फक्त 1 ते 1.5 तास भिजत घालायची. आणि त्याच्यासाठी मसाले आपले घरचेच आहेत. जिरं आहे, लसूण आहे, बडीशोप आहे, थोडं जाडसर तिखट आहे, कोथिंबीर, मिरची आणि धणे. हे सगळं आपल्याला ह्या 3-4 जिन्नस मिक्सरला अशा दरदर काढून घ्यायच्या आहेत. धणे आणि जिऱ्याचा थोडा वापर जास्त करायचा, बडीशोपचा पण. आणि डाळ जी आहे तर ती अशी भरड वाटायची, म्हणजेच दरदरी वाटायची. म्हणजे ती दाताखाली भजी जी आहे ना ती खूप छान लागते. त्याच्याखाली डाळ जर आली ना, तळलेली डाळ, मग ती छान टेस्ट येते. आणि ही जी भरड काढून घेतली होती आपण मसाल्यांची, ती याच्यामध्ये मिक्स करून घेत आहोत. चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे. याच्यामध्ये खाण्याचा सोडा अजिबात आपल्याला टाकायचा नाही आहे. आणि हे जाड तिखट मी या ठिकाणी वापरलं आहे. जसं रेडीमेड आपल्याला मूग भजीचं प्रीमिक्स मिळतं ना, त्याच पद्धतीने ही भजी होते. फक्त ते प्रीमिक्स सुकं मिळतं, हे आपण ओलं करतो आहे, एवढाच फरक आहे. तर कोथिंबीर भरपूर वाटी भरून घेतली आहे. सगळं एकसंध एकजीव व्यवस्थित करायचं आहे. मस्त मिक्स करून झाल्यानंतर एक 4 ते 5 मिनटं आपल्याला हे बॅटर असंच बाजूला ठेवायचं आहे. कारण की पूर्णतः मीठ त्याच्यामध्ये मेल्ट होईल, तिखटाचा पूर्णतः फ्लेवर जाईल. तुम्हाला जर हिरवी मिरची टाकायची असेल अजून त्याच्यामध्ये तर तुम्ही टाकू शकतात, अन्यथा एवढं तिखट पुरे होतं. आणि मुगाची भजी थोडी तिखटाची छान लागते. या ठिकाणी मी चवीसाठी थोडा हिंग टाकला आहे. आणि कांदा जो आहे, कांदा टोटल ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचा तर तुम्ही टाकू शकतात, पण कांदा टाकला तर भजी पोकळ आणि कुरकुरीत होते. तर लांबसर बारीक कांदा आपल्याला कट करून घ्यायचा. हा कांदा मी चिप्सरच्या याच्याने कट करून घेतला, म्हणजे एकसारखा कट होतो. आता भजी काढून घेऊया. तेल तापत ठेवलं होतं आधीच. तेल आपलं छान तापलं आहे आणि भजी अशी पटापट आपल्याला सोडून घ्यायची. भजी सोडत असताना हात सांभाळायचा आहे. उन्हाळ्याचे दिवस आहेत, चटका लागण्याची शक्यता आहे आणि उन्हाळ्यात दाह खूप होते चटक्याची. तर ह्या पद्धतीने मी सगळ्या भज्या छान काढून घेत आहे. कुरकुरीत होण्यासाठी अगदी भजी छोटी छोटी बारीक बारीक टाकायची, जेणेकरून ती भजी छान कुरकुरीत आणि खुसखुशीत लागते खाण्यासाठी. तर अशा पद्धतीने आपला भजीचा घाणा तळून होत आहे. भजी उलटपालट करताना अगदी मंद गॅस करायचा. त्यानंतर जेव्हा भजी अशा पद्धतीने तळून निघते त्यावेळेस थोडा गॅस मिडियम करायचा आणि तिला थोडी कुरकुरीत होण्याला मदत होऊ द्यायची. कुरकुरीत झाली की भजीचा घाणा काढून घ्यायचा. अशा पद्धतीने सगळ्या भज्या मी करून घेतलेल्या आहेत. अशी छान भजी झाली. तुम्ही गुळचिंचेच्या चटणीसोबतही खाऊ शकतात, आमरसासोबतही खाऊ शकतात. व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा आणि अमृताज विलेज किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा.